हे मृत्यू नव्हे तर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं खून आहे असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण आपण ज्या यंत्रणेला लाखो करोडो रुपये देऊन पोचतो, कलेक्टरपासून कमिशनरपासून या ठिकाणी बघितलं 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये आपण पगारी देतो, कोट्यवधी रुपये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीवर आपण खर्च करतो। आणि हे अधिकारी कर्मचारी जर लोकांचा जीव वाचवण्यासाठी जर अपयशी ठरत असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना सोलापुरातून हाकलून देणं गरजेचं आहे, हे या माध्यमातून सांगतो। यंत्रणेमध्ये ज्या पद्धतीने चुका झाली, यापूर्वीसुद्धा महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे प्रमुख आवटे होते, अनेक ठिकाणी आग लागली, ते जनतेची मदत घेऊन त्या ठिकाणी आज विझवण्याचे काम केले। एवढी मोठी घटना सोलापुरात कधीच घडली नाही, अशी मोठी घटना आणि एवढी मोठी हानी, जीवितहानी होणारी पहिली घटना आहे, सोलापुरातील इतिहासात नोंद होण्यासारखी घटना आहे। आपण बघितलं असेल की महानगरपालिकेचा जो अग्निशामक दल आहे हे अत्यंत कमकुवत पडलेलं आहे। 100 गाड्यांचा त्या ठिकाणी मारा करण्यात आला म्हणे,